friends, how are you? तुम्हाला दाखवणार आहे beautiful houses, greenery and scenic weather. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नैसर्गिक सौंदर्यातील रेसिडेन्शियल कम्युनिटी, जिथे खूप सुंदर घरं आहेत. बघू शकता एवढ्या हिरवळीमध्ये, स्वच्छ सुंदर वातावरणामध्ये इतके सुंदर सुंदर रेसिडेन्शियल घरं आहे इथे. आणि तेही एवढे मोठे बंगलो एका फॅमिलीसाठी असतात. इथे जस्ट पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळे वातावरण अजून स्वच्छ सुंदर दिसत असेल. बघू शकता घरं, बघा गाईज, तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल किती सुंदर असे बंगलो आहे. यासाठी आपल्याला हजारो रुपये देऊन एका नाईटचा वगैरे आपण विला बुक करतो. आणि इथे रोजचं आयुष्य लोक इतक्या सुंदर घरामध्ये जगतात, तेही इतक्या स्वच्छ वातावरणात. फ्रेंड्स, हे शूटिंग मी वॉक करत करत घेत आहे, त्यामुळे बोलताना मला दम लागल्यासारखा जाणवत असेल, पण ठीक आहे, इट्स ओके. एक विशेष आहे, पण इथे तुमचं घर जरी स्वतःचं असेल तरी इथले रूल्स एवढे स्ट्रिक्ट असतात की बघा, तुम्हाला सगळ्या घरांची ग्रास एका लेवलला दिसेल, एकसारख्या शेपमध्ये कट केलेली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन तुम्हाला दिसेल. घरासमोर तुम्ही सगळं काही डेकोरेशनचं नाही ठेवू शकत, त्यालाही कधी काही लिमिटेशन्स असतात. इथे बघा, प्रत्येक घराला असं वॉटर फाउंटेन दिलेलं आहे, काही नियम बांधलेले आहे. ग्रास जर मोठी झाली किंवा त्यामध्ये वेगळे कुठले झाडं आपोआप जर ग्रो झाले तर त्याला तुम्ही काढावं लागतात. शेजारच्यांनी जर तुमची कंप्लेंट केली तर तुम्हाला फाईन बसू शकतो. आणि इथे हे सगळे लोक फॉलो करतात, त्यामुळेच इथे ना प्रत्येक गोष्ट अशी बघण्यासारखी आहे, स्वच्छता मेंटेन आहे. पाऊस आल्यामुळे तरी तुम्हाला रस्त्यावर थोडा कचरा दिसत असेल, नाहीतर हाही कचरा इथे दिसणार नाही. आणि इथे एक गोष्ट आवडण्यासारखी म्हणजे घराला जसं समोरून अंगण असतं आपल्याकडे, तसं इथे ना ऑलमोस्ट म्हणजे एक 99% घरांना बॅकयार्ड पण असतं. आणि तेही खूप मोठं असतं बॅकयार्ड, जे आपल्याकडे दिसत नाही. आणि बरेच लोकांना बॅकयार्डला हा प्रकार दिलेला असतो, याला डेक म्हणतात. हिवाळ्यात तर इथे बसणं कठीण आहे, पण उन्हाळ्याचं इथे बसायला खूप छान असतं. तुम्ही बघू शकता समोरचे घरं दिसत असेल, त्यांना पण डेक आहे. आणि हे असं जे छोटं वॉल कंपाऊंड दिसतंय तिथपर्यंत त्या समोरच्या घराचं बॅकयार्ड आहे. या वॉल कंपाऊंडच्या तिकडे नाही जाऊ शकत विदाऊट परमिशन. आणि बरेच घरांना जर बघत असाल तर असं त्यांनी स्वतःचं स्विमिंग पूल करून घेतलेलं आहे, प्रायव्हेट स्विमिंग पूल. तुम्ही बघू शकता. बाय रूल तुम्ही दुसऱ्यांच्या बॅकयार्डमध्ये असू द्यात किंवा फ्रंट यार्डमध्ये असू द्या, तुम्हाला इन्व्हिटेशन किंवा परमिशन असल्याशिवाय तुम्ही तिकडे नाही जाऊ शकत. त्या केसमध्ये तुमच्यावर कुठलीही ॲक्शन घेण्यात येऊ शकते आणि नाहीच जाऊ शकत. म्हणजे तुम्ही इथे तुम्ही बघू शकत असाल, आता हॅलोवीन आला आहे तर लोक इथे घरासमोर असे पंपकिन ठेवतात. हॅलोवीनमध्ये पंपकिनची खूप प्रथा आहे इथे. प्रत्येक घरासमोर ऑलमोस्ट ठेवले जातात सगळीकडे पंपकिन. एक प्रकारचं पंपकिन सेलिब्रेशनच असतं हॅलोवीन म्हटल्यावर. घरासमोर भूताचे जसे फोटो, स्टॅच्यूज वगैरे लावले जातात, तसे पंपकिनसुद्धा ठेवले जातात. जसं आपण कुठे फिरायला जातो, बीच साईड हॉटेल प्रेफर करतो, आपल्याला बीच व्ह्यू जर रूम मिळाली असेल तर त्यासाठी आपण जास्त पैसे द्यायलाही रेडी होतो. त्याच प्रकारे इथे असे घर आहे, प्रीमियम हाऊसेस तुम्ही म्हणू शकता, की त्यामध्ये सगळ्या घरांना ऑलमोस्ट कॅनल व्ह्यू दिलेला आहे आणि प्रत्येक घरासमोर असा एक डेक दिलेला आहे. इथे तुम्ही बसू शकता. तुम्हाला दिसत असेल इथे एक डॉग पण आहे जो त्यांनी ठेवलेला आहे.
बघू शकता इतका सुंदर असा व्ह्यू त्यांना मिळतोय. त्यामुळेच हे प्रीमियम हाऊसेस म्हटले जाते. आत्ता ज्याप्रमाणे सांगितलंय की हॅलोवीन आलेला आहे, तर इथे बघा जो कॅनल दिलेला आहे त्या ब्रिजवर सुद्धा त्यांनी असे पंपकिन आणि डेकोरेशन केलेलं आहे एकदम सुंदरसं. मध्ये जे पंपकिन ठेवले जातात त्यात व्हाईट कलर, ऑरेंज कलर असे कलरफुल डेकोरेशन बघायला फार सुंदर वाटतं. हे बघा सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांची इथे बोट सुद्धा ठेवलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. सुंदर असं दृश्य आहे हे. यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतात? एका रात्रीसाठी एक स्टे बुक करायला आपल्याला हजारोनी द्यावे लागतात आणि हे यांच्यासाठी मात्र रोजचं आहे. पाणी झरत चालले आज आभाळ फाटले, पावसाला पावसाने वर ढगात गाठले. पाणी झरत चालले झाड झाडाच्या मिठीत, आता झाड. तर भेटूया मग अशाच अजून एक सुंदर व्लॉगमध्ये पुढच्या वेळी. त्या व्लॉगमध्ये मी प्रयत्न करेल तुम्हाला की हे जे सुंदर घर असतात याचा होम टूर द्यायचा. आतमधून हे घर कसे असतात, ह्यांची किचन, लिव्हिंग एरिया काय, कसं त्यांनी मॅनेज केलेलं असतं, काय असतं इकडचा कन्सेप्ट, हे मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.